नमस्कार, सविताज किचनमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पापडाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 7 ते 8 पापड भाजून घेणार आहे। गॅसच्या फ्लेमवर मी अशा प्रकारे पूर्ण सर्व पापड भाजून घेते। आता इथे बघा, मी इथे सर्व पापड भाजून घेतलेत। आता आपल्याला या पापडांचा चुरा करायचा आहे। एकदम बारीक चुरा करायचा नाही आहे, थोडे मोठे मोठेच पापड ठेवायचे आहेत। अशा प्रकारे पूर्णपणे पापडाचा चुरा करून घ्यायचा आहे। ही रेसिपी अगदी झटकीपट तयार होते आणि मुलांना आपण टिफिनला चपातीबरोबरही देऊ शकतो। ही चपातीबरोबरही पापडाची चटणी छान लागते, वरण भातासोबतही छान लागते। तर अगदी आता भाजीला काही नसेल आणि मुलांना टिफिनला जर काही द्यायचं असेल तर आपण ही पापडाची चटणी बनवून दिली तरी मुलं आवडीने खातात। आता मी पूर्ण चुरा करून घेते पापडांचा आणि चुरा करून झाल्याच्यानंतर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। 1 ते 1.5 चमचा इथे तेल घेतलं मी आणि आता ह्या तेलावर आपण हे तेल चांगलं गरम झालं की ह्या तेलावर आता आपण जे पापड भाजलेले आहेत त्याचा चुरा केला आहे ते टाकायचे आहेत। आता हे पापड पूर्ण आपण टाकून घेऊयात। इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतली, आता ती मिरची पावडर टाकून घेते। थोडंसं मीठ टाकायचं आहे। पापडामध्ये मीठ मसाला वगैरे सर्व असतं, फक्त इथे मीठ आणि मसाला अगदी भुरभुरायचा आहे, जास्त टाकायचं नाही आहे। आणि आता पुन्हा आपण कपड्यांनी पकडून हे मिक्स करू शकतो, जसं आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। असंही केलं तरी सर्व पापडांना सगळ्या बाजूने मसाला आणि मीठ लागेल, किंवा आपण असंही करू शकतो किंवा चमच्यानेही मिक्स करू शकतो। तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्ही मिक्स करा। आणि अशा प्रकारे आता हे मिक्स झाल्याच्यानंतर आपली ही पापडाची चटणी तयार।